कोर्टाचा आदेश नाही तर तुमचा तर कोर्टाचा आदेश दाखवा। तुम्ही तुम्ही कसं आलं ते स्वतःच्या जेशीमध्ये जाऊन आत्महत्या करेन, नाहीतर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याशिवाय राहणार नाही। हलगा या ठिकाणी ते जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी जेसीपी, फोकलॅम्प आणि बऱ्याच मशीनी या ठिकाणी उभा केल्या होत्या आणि आम्हाला हे समजल्यानंतर आम्ही बायपासमधले शेतकरी येऊन या ठिकाणी त्यांना आम्ही जरा जाब विचारला। कोर्टाची ऑर्डर असताना, आदेश असताना तुम्ही काम सुरू करा, तुमच्या मशीना थांबवल्या कसा म्हणून। मग ते विचारल्यानंतर तुम्ही इथल्या मशीना काढा म्हणलं, त्यांनी आता मशीना काढलेत। आम्ही त्यांना म्हटलं कोर्टाचा आदेश आमचा बघा, कोर्टाचा आदेश नाही तर तुमचा तर कोर्टाचा आदेश दाखवा, त्यानंतर आम्ही विचार करू म्हणून सांगितलंय। आता त्यांनी गाड्या काढल्यात, त्यानंतर काय करतात ते बघूया। रस्ता पुन्हा चालू झाला तर काय तुमचं प्रतिक्रिया? आम्ही रस्ता पुन्हा चालू झाला आणि आत्ता सांगत नाही काय करणार। मी तर सांगतो या ठिकाणी येऊन मी स्वतःच्या जेशीमध्ये जाऊन आत्महत्या करेन, नाहीतर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि याच्यानंतर ही आत्महत्या वाढणार, कारण न्यायालयाचा आदेश जर धुडकावून तुम्ही जर काम करत असाल तर हे कदापि सहन करणार नाही आम्ही शेतकरी। तेव्हा आम्हा सरकारकडे एक विनंती आहे, ताबडतोब मान्य न्यायालयाचा आदेश मानून तुम्ही हे काम थांबवावं आणि आम्हा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आमची सरकारकडे विनंती आहे। माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची काय निर्देशन आहे त्यांना ह्यांनी गौरव देत का? अनेक गोष्टी आहे, इलेक्शन समोर आहे, प्रजाप्रभुत्व व्यवस्थेला, डेमोक्रेसीला यांनी मान देणार का हे मला प्रश्न येत आहे। आता विकासची गोष्टी असले तर रहितांचा विश्वास घ्या, त्यांच्या अडीअडचणी विचारा, सगळ्या गोष्टी विचारून तुम्ही काम करा। हे शिवाय उलटा तुम्ही वागलं आम्ही उलटा तुम्हाला लटकायची गोष्टी येतील, खबरदार म्हणून एक गोष्टी मी बोलायची। तरी उतरला कसं काय तुम्ही पहिला केसचा विचार करायचा, केस काय आहे, केसची पोझिशन काय आहे, पाण्याचा एवढा वनवा झालाय, आम्हाला बस झालाय पाण्याच्या जाड तोडायची आणि ठेकेदार तर कसं काय सगळा विचार केला पाहिजे केस काय आहे काय नाही म्हणून। कोण पण आणून मशीना उतरा म्हणून उतरून टाकायचं। कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आता नवीन केला काय? तुम्हाला नाव माहिती सगळं? आत्महत्या करणार आहे मी, जेसी मध्ये घालून जाणार मी, पाहिजे तर बघा तुम्ही। मी तुम्हाला काय हे करत नाही, सरळ घालून घेणार तुम्ही। कोर्टाची ऑर्डर उल्लंघन करून जर तुम्ही केला तर मी काय सोडणार नाही बघा। वादग्रस्त जागेवर पण ठेवायचं नाही ना मशीन, तुम्ही कोर्टाच्या ऑर्डरला दाखवा, बाकीच्या जागा तिथं ठेवा की तुम्ही मशीन। ಮಾನ್ಯ ಮಾಡ್ರಿ, ಸುಮ್ಮನೆ ಬೋಗಸ್ ಆಗಿ ರೈತರಿಗೆ ಇಂಥ ಬರಗಾಲ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವ್ರು ಏನು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಸಿಂಪ್ಟಮ್ಸ್ ಅಲ್ಲ।